पिंड पदावरी हरी पिंड पदावरी दिला आपुली करी दिला आपुली करी दिला बोले करे दिला बोले करे. वाईट परिस्थिती दादा पातकी करिता पुढे आहे पुसता. एकदा एवढ्या गोष्टीचा विचार जीवनामध्ये करा दादा. बघा तुम्हाला बाकीच्या गोष्टी कोणत्याच साथी सोबत येणार नाहीत. बाकीच्या गोष्टी कधी तुम्हाला मदत करणार नाहीत. एवढं लक्षात ठेवा. आपल्याला फक्त मदत एकच करणार आहे. तो कोण आहे? जगाचा माय. एवढं लक्षात ठेवा दादा. आपलं कोण दादा या जगामध्ये? आपलं कोण याचा विचार माणसाने सतत करावा दादा. शाळेमध्ये भूमितीच्या पेपरमध्ये सरांनी आम्हाला खूप काही शिकवलं. आम्ही विद्यार्थी दशेमध्ये होतो त्यावेळेला दादा सरांनी लघुकोण, काटकोण, त्रिकोण, चौकोन ह्या सगळ्या काही गोष्टी आम्हाला शिकल्या दादा. पण आपलं कोण हे नाही शिकविलं दादा. आपलं कोण हे बघायचं असेल दादा तर परिस्थिती. आपली परिस्थिती जर चांगली असेल तर सगळे आपले आहेत. एवढं लक्षात ठेवा. आणि परिस्थिती वाईट असेल तर एकही आपलं नाही. म्हणून वाईट परिस्थिती माणसावर एकदा तरी यायला पाहिजे. त्या काळात समजतं आपलं कोण. विठाला आपलं कोण एक लक्षात ठेवा दादा. बघा समाजाची रीत अशी आहे. सरपंच साहेब तुम्ही सरपंच होते बरोबर आहे की नाही? त्यावेळेला तुमच्या अंगावर गुलाल टाकले, हार घातले, लोक पुढे नाचू पण लागले. कधी? सुखाच्या टायमाला, आनंदाच्या टायमाला. लक्षात ठेवा दादा. पण यदा कदाचित तुम्हीच बघा आता पुढे कधीतरी असा प्रसंग येईल दादा जी तुमच्या पुढे नाचणारी लोक होते काही दिवसाने अगोदर. लक्षात ठेवा. तीच लोक एखादा व्यक्ती मयत पावल्यानंतर त्यांच्या पाठीमागे चालतात. मग सांगा सुखाच्या टायमाला समाज पुढं. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. बघा जगाला तुम्ही निंदा करा जगाची, तुमची निंदा होईल. जगाची निंदा करा, तुमची निंदा होईल. जगाचा द्वेष करा, तुमचाही द्वेष होईल. एवढं लक्षात ठेवा दादा. जगाला शिव्याश्राप द्या, तुम्हालाही शिव्याश्राप मिळेल. पण जगाला प्रेम द्या, तुम्हालाही प्रेम मिळेल. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. तुमच्या मनासारख्या गोष्टी का होत नाहीत? चला आता समाजाचं सोडून द्या, देवाकडे वळू. आजपर्यंत तुम्ही नवसं आयास केले, आजपर्यंत तुम्ही प्रत्येक कर्म केले. सध्याला शिव महापुराण तर पाहून तर त्या भगवान शंकराला शेवाळा आणायची वेळ आणली यांनी. एवढं पाणी होतो दर्शन. घरचा महादेव तसाच बिगर आंघोळीचा 11 वाजेपर्यंत. वाईट परिस्थिती आहे. असू द्या. भावना पाहिजे, श्रद्धा पाहिजे. फक्त अंधश्रद्धा नको, श्रद्धा ही डोळस पाहिजे. विठाला तुमच्या मनासारख्या गोष्टी का होत नाहीत याचं कारण एक आहे. कधीतरी विचार करा. आम्ही देवाच्या मनासारखं वागतो. देवाला जे अपेक्षित आहे तुमच्याकडून, या देहाकडून, या पंचकर्मेंद्रियाकडून, या ज्ञानेंद्रियाकडून, या 11व्या मनाकडून, 9व्या पंचमहाभूताच्या देहाकडून जे अपेक्षित आहे ते तुम्ही करतात का देवाच्या बाबतीमध्ये? मग देव तुमच्या मनासारखा कसा वागेल? म्हणून आम्ही हप्त्याला देव बदलला. म्हणून आम्ही महिन्याला देव बदलला. चंपाषष्ठी आली की खंडोबाच, तो सुद्धा कधी गाणं ऐकत नाही. नवरात्र आली की आई माय भगवती. लक्षात ठेवा दादा. अरे प्रत्येक वेळेला देवता आम्ही बदलली पण एकही देव आमच्या मनासारखी वागली नाही. याचं कारण एक आहे, तुम्ही देवाच्या मनासारखं कधीच वागला नाही. तुम्हाला असं कधी वाटतं का की खंडोबाला नवस केला नाही पूर्ण केला म्हणजे दुसऱ्या देवाला कळणार नाही, मारुतीला? अरे सगळे देवता एकच आहे ना. विराट पुरुषापासून सत्वरज तमयुक्त असणारे विराट पुरुष आदिमाया भगवतीची कृपा त्यांच्यावर झाली म्हणून ब्रह्म विष्णू जयाचे बाळू. अरे एकाच देवतापासून सगळे असणारे निर्माण झाले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. दादा ब्राह्मण म्हणजे देवाचं असणारं मुख्य विराट पुरुषाचं. अरे वक्षस्थळ म्हणजे क्षत्रिय आहेत, कटी म्हणजे असणारे देवाचे असणारे वैश्य आहेत. एवढं लक्षात ठेवा. पायाची तळवे म्हणजे शूद्र आहेत. विढाला तुम्हा कळो येते अंतरी. एवढं लक्षात ठेवा. यांचं वायफाय हॉटस्पॉट कनेक्ट असतं सगळ्या देवतांचं बरं का. तुमचा एखादा जरी मेसेज पडला ना तर सगळ्या ग्रुपला देवता 33 कोटी एकाच ग्रुपला ऍड आहेत. एवढं लक्षात ठेवा बरं का. म्हणून कोणत्या देवता पुढे मागणी करायची, कोणत्या देवताची भक्ती करायची हे आपल्या लक्षात असू द्या. सगळी देवता एकच आहे ना. तर तुकोबराय म्हणतात दादा
एकच देव आपला करून घ्या दादा, त्याच्याशिवाय जीवनामध्ये तुम्हाला सुख आपला नाही. तो एक देव करून घ्यावा, आपला तो कीर्ती मायणती नाही आधी अंती अवसान, माता पिता बंधू बहिणी कुणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे तो सुखाची मांडणी. दादा लक्षात ठेवा दादा, एकला मी दुःख भोगे कुंभ पाक चाचणी, तेथे कोणी सोडवी नाही का सद्गुरु वाचुनी. म्हणून दादा या गोष्टी आणि ही माणसं आपल्या कामी कधीच येणार नाहीत, आणि विशेष म्हणजे अंतकाळाला नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा, आणि तेने विन जीवा सुख नव्हे. जीव ब्रह्मैक्य ज्ञान जीवनामध्ये ज्याला प्राप्त झालं त्याला सुख नाही आनंद प्राप्त होतो. आम्हाला सुख नाही आनंद प्राप्त करून घ्यायचा जीवनामध्ये, आणि तो आनंद म्हणजे सच्चिदानंद. एवढं लक्षात ठेवा दादा. मग आम्हाला शरण कोणाला जायचं? आमची त्रिवेदी ताप असणारे नाहीसा कोण करणार आहे? तापत्रयोन्मूलनम श्रीमद भागवत. दादा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक तीन तापाचा नाश करणारा दादा तो जगाचा मायबाप आहे. त्याला आपलंसं करा दादा, आणि तुकोबरेने त्याला आपलंसं केलं आणि आपला देहरूपी पिंड त्याच्या चरणावर समर्पित केला. म्हणून पहिलं चरण जे झाले गयावर जन पिंड पदावरी दिला आपुलिये करी. वास्तविकता अगोदर सांगून गेलो, तीन ऋण कायमचे. एक देव ऋण, संत ऋण आणि पितृऋण. लक्षात ठेवा, शास्त्र तर असं सांगतं देवाची कृपा असावी, संतांचीही कृपा असावी, पण देवाची आणि संतांची कृपा फलद्रूप होण्यासाठी पितरांचीही कृपा असावी. एवढं लक्षात ठेवा. वास्तविकता आज घराघरामध्ये भांडण आहे, कलह आहे, असणार. बघा तुम्ही, अधर्म अनिती आहे दादा. धन असणारं टिकत नाही, पैसा टिकत नाही, वाद विवाद, लेकरं बाळ शिक्षणामध्ये अग्रगण्य पुढे जात नाहीत. एवढं लक्षात ठेवा दादा. नेहमी घरामध्ये निगेटिव्ह वातावरण बनलेलं असतं. याचं कारण एकच आहे, पितृदोष. तुम्ही कुठेही तुमची जन्मपत्रिका घेऊन जा भूदेवाकडे, त्यावेळेला तुमची जन्मपत्रिका समोर ठेवली, तुम्ही तुमची फक्त गाऱ्हाणे सांगा. ज्या वेळेला जन्मपत्रिका बघितली त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये पितृदोष आहे असं सांगितलं जातं. हे पितृदोष कायम पिढ्यानं पिढ्या लागलेला असतो. लक्षात ठेवा, कायम पिढ्यानं पिढ्या. मग याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर अगोदर तुम्हाला त्रिपिंडी श्राद्ध करावं लागतं. लक्षात ठेवा, जेवढे जीव आहेत सत्व रज तम युक्त ब्रह्म विष्णू महेश, याला त्रिपिंडी श्राद्ध म्हणतात. लक्षात ठेवा दादा, यांचे 3 पिंड बनवावे लागतात. जेवढे जीव आहेत दादा, आपले जेवढे पूर्वज आहेत दादा, लक्षात ठेवा. श्राद्ध घालणं म्हणजे बघा, शास्त्रशुद्ध पद्धतीने असणारं श्राद्ध घालायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. भूदेवाला विचारा ना दादा कधीतरी. आम्हाला त्या गोष्टीला टाइम नाही दादा. आमची पित्र कधी 3ला जेवतात, कधी 4ला जेवतात, कधी कधी जो पितृ सांगितला तोच पिऊन येतो. ही परिस्थिती आहे ना, खरं सांगा ना, है की नाही दादा? तुम्हाला जर अतिथी पितृ म्हणून जर सांगायचं असेल दादा, त्यांची आई वडील निवर्तलेली पाहिजेत एका जणाची. बघा तुम्ही दादा, एका जणा जो पितर तुम्ही सांगितला ना प्रमुख, त्यांची आई वडील निवर्तलेले असेल तर ते असणारे त्या श्राद्धाचे उपयोगी आहेत. एवढं लक्षात ठेवा दादा, नाही तर उपयोग होत नाही. याच्यामुळे पितृदोष कायम बळावला जातो. विठाला म्हणून पिंडदान जीवनामध्ये महत्वाचे. लक्षात ठेवा दादा, पिंडदान आपण कधी करतो बघा तुम्ही. आपले पित्र कधी जीव घालतो? अक्षय तृतीयेला किंवा भाद्रपद वद्यामध्ये. लक्षात ठेवा दादा, त्याला पितृपक्ष म्हणतात. बरोबर आहे की नाही? आता सगळे कोणत्याही पक्षात असू द्या सरपंच साहेब, पण शेवटी एकाच पक्षात जाणार आहेत, पितृपक्षात. आणि तिथे एकच चिन्ह आहे पक्षाचं, कावळा. लक्षात ठेवा. आता बघा तुम्ही दादा,
आर्यमा नावाची देवता आहे. ज्या वेळेला राजा परीक्षितला शुकमुनी सांगतात, हे राजन, ज्या वेळेला नरकाच्या गतीचं वर्णन केलंय, 28 प्रकारची नरक सांगितले, पितृलोकाचं वर्णन केलं, त्यावेळेला नरकाच्याच बाजूला दक्षिण दिशेला पितृलोक आहे. लक्षात ठेवा, 365 दिवसाचा एक दिवस त्या पितरांचा असतो. जसं आपला 24 तासाचा एक आहे, तसं 365 दिवसाचा एक दिवस त्या पितरांचा आहे. आता जसं 24 तासात आपल्याला एकदा तरी खायला लागतं का नाही, लागतं का नाही? एखाद दिवस आता उपोषण चालू वाटतं गावामध्ये. लक्षात ठेवा, वाईट बस काही काही जागेवर चिवडा खाल्ला लोकांनी उपोषणातच, नाही दम निघला. वाईट परिस्थिती आहे ना, वस्तुस्थिती आहे. आता बघा तुम्ही दादा, 24 तासाच्या पुढे या शरीराला काही ना काहीतरी खावंच लागतं. त्याच्याशिवाय असणारा सशक्तपणा राहत नाही, एनर्जी राहत नाही, एवढं लक्षात ठेवा. बरोबर आहे की नाही? एखादा माणूस खराब जर दिसला तर आपण म्हणतो, म्हणले तुम्ही काही खात पित नाही का, जरा तब्येतीला सांभाळा बरं का, वेळेवर जेवण करा. लेक जर माहेरील चालली असं, सासर चालली तर लेक म्हणते, सासू असणारी आई म्हणते, म्हणले बाई खात जाय पेत जाय, म्हणले टायमाला जेवत जाय, म्हणले मी रोज तुला फोन करीत जाईन 3 टाइम फोन असतो इकडून तिकडं. लक्षात ठेवा, म्हणजे बाकीच्या कामाशी काही घेणं देणं नाही. एकदा फोन नाहीये, 3 टाइम करून 3 तास बोलायचं पुन्हा, विठाला विठाला. आपल्याला 24 तासातून एकदा खायला लागतं, तसं पितरांचा असणारा 365 दिवसांचा एक दिवस आहे. आणि त्या दिवशी त्यांना भूक लागते. मग बघा तुम्ही दादा, त्यावेळेला ते पित्र काय म्हणतात माहितीये का, महालय असतो. त्यावेळेला सगळी पित्र आपली पूर्वज या असणाऱ्या भूतलावर येत असतात. एवढं लक्षात ठेवा, तेवढेच 15 दिवस त्यांना, ते त्यांच्या तिथीनुसार. आता ज्या दिवशी त्यांना इकडे यायचं असतो, सकाळपासून यांची असणारी आंघोळीची गडबड, तिथं पितृलोकामध्ये चांगले कपडे घालण्याची गडबड, आणि असणारा त्या ठिकाणी मग जे दूत असतात आर्यमा देवतेची सोबत, त्यांचं वाहन कावळा असतो. हे कावळ्यावर बसून येतात बरं का, म्हणून दशक्रिया विधीला कावळ्याला महत्व जास्त आहे. आता कावळाच भेटाना बरं का, वाईट परिस्थिती झाली. पुढे चलून असं होणे, गजानन महाराज तात्या म्हणले कीर्तनकार तुम्हीच बघायचा. बघा ते म्हणले बरं, म्हणले भूदेवाला तुम्हीच सांगायचं. ते म्हणले बरं, म्हणले येणारं साहित्य सगळं काय असेल ते तुम्हीच आणायचं, बाकीचं सगळं गाय पण तुम्हीच आणायची. बरं ठीक आहे. म्हणले त्याच्या पुढे सांगायचं राहिलं, म्हणले काय, म्हणले केटरर्स पद्धत, म्हणले जेवणा खावण्याचं तुमच्याकडेच गुत्तात, म्हणले ते पण काय हरकत नाही, म्हणले पण कावळा पण तुम्हीच आणायचा. आता इथून पुढे असंच होणार आहे, लक्षात ठेवा. कावळे जास्त काही राहिले नाहीत, म्हणून तीर्थक्षेत्र, राक्षस भुवन, रामसगाव अशा तीर्थक्षेत्रावर कावळे जास्त असतात. लक्षात ठेवा. आता ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी काही काहींच्या पिंडाला कावळा शिवत नाही. वास्तविकता याच्या पाठीमागं शास्त्रीय कारण आहे. विठाला ज्या वेळेला हे सकाळपासून बेस्टपैकी आंघोळ बिंगोळ, मोती साबण लावतात काय, अत्तर लावतात काय, भल्या मोठ्याला बडाया मारतात. कोणाला? ह्या आर्यमा देवतेच्या दूताला. हे 2 जण राखण असते त्यांना, म्हणले हे पळून जाऊ नये बघा. आणि त्यावेळेला राखण असतात, म्हणले चला, म्हणले आमच्या सोबत बघा, म्हणले आमच्या असणाऱ्या काय सोय, म्हणले काय आमचा बंगला आहे, काय आमची शेती आहे, काय आमचं सगळी प्रॉपर्टी बघा, म्हणले काय खायला पदार्थ आहेत. यांच्या तोंडाला पाणी सुटतं ना या दूताच्या, हे खात पितच नाही. ती म्हणले वा एवढं खायला भेटर, पण इथं कशाला खायचं. काही लोक नाही का काल्याच्या दिवशी घरी जेवतच नाहीत, नाश्ता सुद्धा नाही, म्हणले पोटभर जेवायला, म्हणले तिथं सकाळीच फोडणीचा वास आला, कुणी जेवत नाही. तसं त्यांचं झालं, त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. पितरांना सुद्धा उपवास असतो दादा, लक्षात ठेवा. जेवत नाहीत दादा ते, किती 365 दिवस. एक दिवस जेवण्याचा असतो, त्यांना भूक लागलेली असती. मग कावळ्यावर याला बसवितात, मग याच्या बढाया आणखी चालू असतात. आपल्याला काही जणांना बढाया मारायची लय सवय असते. आमचं असं आहे, आमचं तसं, घरी काळ कुत्र ऐकत नसतं याचं, नुसत्या बढाया मारायच्या. तशा बढायाच्या चालू झाल्या. मग दोन्ही दूत असणारी बाजूला, पुढे कावळा, त्याच्यावर त्याला बसविलेलं. आणि बरोबर ज्या तिथीला दादा त्याची असणारे पितृ आहेत, लक्षात ठेवा दादा, ज्या दिवशी त्याला पिंडदान करायचं त्या तिथीला तो बरोबर 12 वाजता या भूतलावर येतो. त्याला अपराह्न काळ म्हणतात. 12 ते 3 या वेळेमध्ये आपल्या पिंडांना असताना त्या ठिकाणी पितरांना पिंडदान करायला पाहिजे. विठाला आणि बरोबर 12 वाजता ते असणारे पित्र कुठं दारापुढे येतात. पण त्यांना काय माहिती, आपली लेकरं आपल्याला ओळखत नाहीत. आता वास्तविकता आपला फोटो फक्त 1 वर्षापर्यंत घरातल्या भिंतीवर असू शकतो, त्याच्या पुढे नाही. दसरा आला, झाडून घेताना जाळेजुळे काढताना सुनबाईकडून असणारा धक्का लागला, फोटो पडला, नीट सासरी बुवा उकंड्यात, सासूबाई उकंड्यात, पुन्हा नाही. लक्षात ठेवा, देवाचे फोटो राहते ते तरी बरे, लक्षात ठेवा दादा. पण आपल्याला 1 वर्षाच्या पुढे कोणी किंमत देत नाही, हे अगोदर लक्षात ठेवा. ज्यांच्यासाठी सगळं केलं ना दादा,
ते आपल्याला पुढे किंमत देणार नाही दादा. किंमत देतात कोणाची लेकरं? ज्यांच्यावर चांगले संस्कार झालेले त्यांचेच दादा. तेच आपल्या माता पित्यांच्या असणाऱ्या दुःखामुळे विरह वेदनेमुळे रडतात आणि वेळोवेळी आठवण करतात. अरे काही जण आपल्या बंगल्यावर सुद्धा आई वडिलांची कृपा नाव टाकतात. एवढं लक्षात ठेवा दादा. अरे एवढं सातबाऱ्यावर नाव असून 8च्या उतार्यावर नाव असून आपल्या बंगल्यावर सुद्धा काही काही असणाऱ्या माणसाची नावं नाहीत. लक्षात ठेवा. टाकले का कोणी? टाकले का कोणी? अहो एका 2 4 10 12 दिवस होद्या 14 होद्या लगेच फेरफार करायला प्रारंभ होतो. विठाला विठाला 12 वाजता ती पितर आपल्या दारापुढे उभी राहतात दादा. त्यावेळेला वाईट परिस्थिती असते. ज्येष्ठ लेकराच्या असणाऱ्या घराचा दरवाजा लावलेला असतो. तो तिथून निघतो. कोण? आपल्या असणारे पित्र तिथून निघतात. आपल्या असणाऱ्या कनिष्ठ मुलाच्या घरी जातात दादा. तिथं दरवाजा लावलेला असतो. तिथं नाही त्याला असणारं तर्पण मिळालं, असणारं त्या ठिकाणी पिंडदान मिळालं, तर त्याचा जो भाऊ आहे त्या भावाच्या घरी जातात. लक्षात ठेवा दादा. आणि भावाच्या दारापुढे उभे राहतात दादा. पण भावाचाही दरवाजा लावलेला त्यावेळेला असेल 12 ते 3 या वेळेमध्ये, तर दादा नंतर जे दूत आलेले असतात ना, ते दूत असे भाल्याने टोची देत. म्हणजे लयच मोठेपणा सांगत होता रे. एवढा बंगलाईन तेवढा बंगलाईन हे कमवून ठेवलं, माझे लेकरन माझे बाळन माझ्या सुनान आता कुठं गेले? आणि त्यावेळेला दादा रडू येतो त्याला. रडतो ढसाढसा तो असणार आपला जीवात्मा, ते आपले पित्र दादा. त्यावेळेला काय म्हणतात? हकट त्याचे करीती पिता त्याची करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. लक्षात ठेवा दादा. शिव्या श्राप देतात बघा दादा. ज्यांचं वेळेवर पिंडदान झालं तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, आणि ऋणे पितरांचं ऋण. एवढं लक्षात ठेवा. या ऋणातून कधीही आपण मुक्त व्हायलाच पाहिजे. म्हणून अक्षय तृतीया असेल त्या दिवशी पिंडदान करा. पितर जीव घाला. भाद्रपद असणारा त्या ठिकाणी महिना असेल त्यावेळेला दादा आपल्या पितरांना जीव घाला. आणि विशेष सांगू का तुम्हाला, पितृदोष जीवनातला का निघत नाही? जन्मपत्रिकेतला आपल्या पाठीमागे का कायम लागलेला आहे? कारण की आपण एक असणारा विधी पुन्हा चुकतो. तो आपण करत नाहीत जास्त. उगा बोटावर मोजणे इतके करतात. ज्या तिथीला आपले आई वडील निवर्तलेले असतील, लक्षात ठेवा दादा, ज्या तिथीला आपले आई वडील निवर्तलेले असतील, आपल्या डोक्यात फक्त अक्षय तृतीया आणि पितृपाठ हे 2च आहेत. पण आणखी एक तिथी लक्षात ठेवा. ज्या तिथीला आई वडील निवर्तलेले असतील त्या तिथीला तरी एखादा तरी पितृजीव घालावा. लक्षात ठेवा. हे नियम असणाऱ्या नियमाला धरून आहे. वास्तविकता या 3 वेळेला जर आपल्या पित्रांच्या बाबतीमध्ये जर आपण उत्तीर्ण होण्याचा असणारा या ठिकाणी जर हा प्रकार केला तर कायमचा पितृदोष जीवनातला निघून जातो. विठाला दोषाचे अनेक लक्षणे दादा. कोर्ट मॅटर असतील, पोलीस स्टेशन असतील, 12 भानगडी असतील, या सगळ्या काही गोष्टी आमच्या दैनंदिन जीवनामध्ये चालूच आहेत. तुम्ही किती नवस करा, किती सायास करा, कितीही अन्नदान करा, कितीही असणारी देणगी द्या दादा, पण पितृदोष जर तुमच्या एका चुकीमुळे जर कायम लागलेला असेल दादा, तर ही चूक भरून कोणी काढायची? ती आम्हीच भरून काढायची. लक्षात ठेवा. एरवी नाही तुम्ही सुनबाई हो सासूबाईला बोलत नसताल मरेपर्यंत, पण आपल्या लेकरा बाळाचं जर कल्याण व्हावं असं वाटत असेल बघा, 1 2 2 3 3 मार्कावरून जर लेकरं नापास होत असतील, मोठ्या मोठ्या पदावर जाता जाता त्यांना हुलकावणी मिळत असेल, तर याचं एक कारण पितृदोष सुद्धा असू शकतो. एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या लेकरा बाळाचं जर कल्याण करायचं असेल तर वेळच्या वेळेला बरोबर 12 वाजता आपल्या नवऱ्याला अगोदर सांगून ठेवायचं, उद्या पित्र आहेत, मी स्वयंपाक करून ठेवते. बरोबर 12 ते 12:30च्या दरम्यान तुम्ही पिंडदान केलंच पाहिजे. पित्र सांगत असताना दादा ज्यांच्या आई वडील निवर्तले असेच पित्र सांगा. आणि विशेष माळकरी सांगा, पेणारे खाणारे जास्त सांगू नका. विठाला सूर्यग्रहणे येऊन करविती पार्वणे, माता पिता मरणे अंकित जे दिवस
ज्ञानोबर आहेत ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात दादा. नैमित्तिक कर्म त्याच्यामध्ये येतं दादा. नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्त आणि निषिद्ध कर्म अशी 5 प्रकारची कर्म सांगितली दादा. त्याच्यापैकी नैमित्तिक कर्म नंबर 2 ला येतं. आई वडील ज्या तिथीला निवर्तलेले असतील त्या तिथीला आपण तर्पण केलंच पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात आणि सोम सूर्यग्रहणे ये उनी करविते पार्वणे आणि का माता पिता मरणे अंकित जे दिवस हे कायम लक्षात तुम्ही ठेवायला पाहिजे. त्या तिथीला पिंडदान करायला पाहिजे. म्हणून आजचं नैमित्तिक कीर्तन लक्षात ठेवा. का दशक्रिया विधीला कीर्तन करावं, का 13व्याला कीर्तन करावं, का गंगा पूजनाला कीर्तन करावं, का वर्ष श्राद्धाला कीर्तन करावं, याचं कारण एकच आहे दादा की या पवित्र पावन तिथीला ते मृत जीवात्मे या भूतलावर येत असतात. विठाला आम्हाला जिवंतपणे असताना दादा पिंडदान करायचंय. तुमची लेकरं बाळ करतील याची गॅरंटी ठेवू नका. तुकोबराने कसं केलं बघा. पिंड पदावरी दिला आपुली करी स्वतःच्याच हाताने मी माझा देहरूपी पिंड विष्णूच्या पदावर समर्पित केला. वास्तविकता आजचा अभंग पत्रावळीचा आहे. जगद्गुरु तुकोबराय ज्या वेळेला देहू प्रांतामध्ये होते त्यावेळेला असंख्य वारकरी काशी विश्वनाथाच्या दर्शनाला चालले होते. लक्षात ठेवा. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय समोर गेले, विनेकरांचं पूजन केलं. म्हणले कुठे चाललात महाराज? एवढं मोठं भव्य दिव्य असणारी ही दिंडी नेमकी निघाली कुठे? पंढरी क्षेत्राकडे. नाही महाराज, काशी विश्वनाथाच्या दर्शनाला आम्हाला 4 धाम यात्रा करायची आहे. म्हणले असं आहे का? मग माझं तर काही येणं होणार नाही म्हणून 3 पत्र लिहून दिले. एक पत्र दिलं कोणाला दादा? म्हणजे कोणाला? काशी विश्वनाथाला. तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय उणे तुम्हापासी मी तो अल्पची संतोषी तुका म्हणे देवान काही भातुके पाठवा. लक्षात ठेवा. विश्वनाथाला एक पत्र दिलं. दुसरं पत्र दिलं ते गयेला. पिंड पदावरी दिला पुलिये करी दुसरं पत्र. आणि तिसरं पत्र दिलं पवित्र पावन गंगा मातेला. तुम्हाला एक बोलू का दादा? ती पवित्र पावन गंगा माता जी असणारी उत्तर भारतामध्ये आहे ती पवित्र पावन गंगा माता या गोदावरी गंगेच्या नंतर आली बरं का या भूतलावर. पण सगळ्यात अगोदर जी या भूतलावर या अजनाब खंडावर जम्बूद्वीपावर भारत देशामध्ये पहिली गंगा माता कुठे अवतीर्ण झाली असेल ती पवित्र पावन या महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वराच्या पर्वतरांगेमध्ये. लक्षात ठेवा दादा. ही गौतमानी सगळ्यात अगोदर पवित्र पावन गोदावरी गंगा माता या भूतलावर आणली म्हणून शास्त्रामध्ये हिला वृद्ध गोदावरी म्हणतात. विठाला मातेला पत्र दिलं. परीस ओ माते माझी हे विनवणी. लक्षात ठेवा. आद्यत्रय जनने तीर्थाजी दादा गंगा मातेला त्या ठिकाणी एक पत्र दिलं. त्यापैकी एक पत्र म्हणजे आजचा अभंग आहे. विठाला विश्वनाथाला उद्देशून असणारं पत्र आहे. मग गयेला उद्देशून पत्र आहे की पिंड पदावरील दिला आपुले करी मी माझा असणारा हा देहरूपे पिंड अगोदरच विष्णू पदावर समर्पित केलेला आहे. चला पद म्हणजे पावलं. असे 3 पावलं या भारताच्या भूमीमध्ये. लक्षात ठेवा. 3 पावलं आहेत. एक गयेला, नंबर 2 पंढरपूरला विष्णुपद. ज्या वेळेला गोपाळपुऱ्याकडून निघतो जिथे जनाबाईंच्या असणाऱ्या त्या शुळाचं पाणी झालं त्याच्या पुढे पवित्र पावन दगडी बांधकामे. आणखी बघा पुंडलिकापासून दिसते. पुढे गेल्या इकडे पाहिलं तर डाव्या बाजूला पुंडलिकाकडे तोंड करा. डाव्या बाजूला बघा ते असणारं मंदिर दिसेल तुम्हाला. सभा मंडपे दगडी शिळायचा. तिथे एक विष्णुपद आहे. लक्षात ठेवा दादा. गयासुर नावाच्या दैत्याला मारण्याकरता तिथं पाऊल ठेवला देवाने. विठाला आणि नंबर 3चं पाऊल आपल्या जवळ आहे बघा. याच गोदावरी मातेच्या असणाऱ्या पवित्र असणाऱ्या या पात्रामध्ये कुठे आहे? ज्ञान गोदावरीच्या तीरी. लक्षात ठेवा. माझे ज्ञानोबराय वर्णन करतात. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणे खेचरी तो प्राणायामे बैसला. या अभंगामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबराय वर्णन करतात. कोणाचं? ज्ञान गोदावरीच्या तीरी. ज्ञान पण विज्ञानेश्वर आहे. लक्षात ठेवा. तिथे विज्ञानेश्वराचं मंदिर आहे म्हणून ज्ञान. ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञान देवाच्या
अंतरी श्री दत्तात्रय योगिया. लक्षात ठेवा दादा, पांचाळेश्वराचं भगवान श्री गुरु दत्तात्रयांचं जे मंदिर आहे मानव पंथांचं, लक्षात ठेवा दादा, एकमुखी दत्ताचं जे मंदिर आहे दादा, तिथून पुढे एक अवघ्या अर्धा किलोमीटरच्या अंतरावर एका महान तपस्व्याची असणारी समाधी, संजीवन समाधी आजही तिथे वर आहे. त्याच्याच पुढे विष्णुपद आहे. ते 3ऱ्या क्रमांकाचं विष्णुपद आहे. कधी जर नाही त्या 2 पदाला जाता आलं तुम्हाला, पंढरपूरला नाही तिकडे जाता आलं, नाही इकडे गयेला जाता आलं, पण एक पद माझ्या भगवान विष्णूचं पांचाळेश्वर जवळ आहे, तिथे तरी जाऊन डोकं टेकून म्हणजे पिंड पदावरी हा देहरूपी असणारा पिंड त्या असणाऱ्या विष्णूच्या चरणावर एकदा तरी समर्पित करा. म्हणून पिंड पदावरी दिला आपुले करी विठोबा रघुमाये. देह समर्पित करणे तो म्हणजे भगवंताच्या चरणावर. लक्षात ठेवा दादा, जशी आपण फुलं वाहतो का नाही, जशी आपण फुलं वाहतो, फुलं कुठे वाहतो? भगवंताच्या चरणावर. लक्षात ठेवा दादा, काही डोक्यावर वाहतात. लक्षात ठेवा, एकदा फुल समर्पित केलं रे केलं, पुन्हा परत घेतो का? त्याला निर्माल्य म्हणतात. निर्माल्य देवाच्या असणाऱ्या मस्तकावर असणाऱ्या ज्या वेळेला फुल ठेवलं, चरणावर ठेवलं, त्यावेळेला फुल ज्या वेळेला उचलायचं ना, उचला फुल, ते फुल असणार उचललं, वास घ्यायचा आणि उत्तर दिशेला ठेवून द्यायचं. लक्षात ठेवा दादा, हे निर्माल्य आहे. काही जण निर्माल्य देवपूजेचं पाणी देवपूजा करतात आणि ते पाणी तुळशीत वाटतात. हे शास्त्राला धरून नाही बरं का. लक्षात ठेवा माता भगिनी, देवपूजा करण्यामध्ये आणि पारमार्थिक कार्य धार्मिक कार्य करण्यामध्ये तुमचा हात खंडा आहे. कारण सगळ्यात पुढे भगवान कृष्ण कन्हैयाचा आशीर्वाद तुम्हाला आहे म्हणून. लक्षात ठेवा, का महिला मंडळाची संख्या जास्त आहे? कशामुळे? प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये. याचं कारण माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का? नाही माहिती. लक्षात ठेवा, आता ऐका, म्हणून गोंदी करायची भागवत कथा ऐकत जा. विठाला विठाला ज्यावेळेला भगवान परमात्म्याला भूक लागली, भगवान परमात्मा गायी चरत चरत असणाऱ्या मथुरेजवळ गेले आणि भगवान परमात्म्याला भूक लागली. शिदोरी आणली नव्हती बलभद्राने आणि असणारे गोपाल कृष्णाने. त्यावेळेला वाकड्या असणाऱ्या पिंध्या, तोत्र्या, सुदामे हे सगळेजण असणारे गोपाळ माझ्या कृष्ण परमात्म्याच्या समवेत होते. आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेडे बागडे, किंवा जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर अशी असणारी संत मांदियाळीच गोपाळ म्हणून तिथे असणारी जन्माला आलेली होती. म्हणले देवा, म्हणले भूक लागली ना? म्हणले हो लागले. म्हणले मग काय करा? म्हणले चला आपापल्या शिदोऱ्या घ्या आणि जेवण करा. पण मला भूक खूप लागली. म्हणले काय करावं? म्हणले एक काम करा, जवळच यज्ञ चालू आहे ब्राह्मणाचा मथुरेमध्ये, तुम्ही पहिलं तीराला जा. आणि त्यावेळेला सगळे गोपाळ पहिलं तीराला गेले आणि ब्राह्मणाला म्हणू लागले, कृष्णाला भूक लागली हो, काहीतरी खायला द्या. ब्राह्मण क्रोधिष्ट झाले. म्हणले अरे पूर्णाहुती झाली नाही, नैवेद्य दिला नाही, आणखी दाखवला नाही देवाला, आणि लगेच वाचताना तुम्ही जेवायला मागतात, जा म्हणले परत. बोलला ब्राह्मण त्यांना. परत गेले, डोळ्याला पाणी आलं. कृष्णा नाही दिलं रे खायला त्यांनी काही. म्हणले एक काम करा, पाठीमागे पाकगृहामध्ये ब्राह्मणाच्या पत्न्या स्वयंपाक करतात, तिथे जा. स्वयंपाक चालू होता, माता भगिनी स्वयंपाक करीत होत्या आणि त्यावेळेला भगवान कृष्ण कन्हैयाची अस्तर ही सगळी गोपाळ तिथं गेले, हात जोडले सगळ्या मातांना आणि म्हणले हे बघा, म्हणले कृष्ण परमात्म्याला खूप भूक लागलेली आहे, तुम्ही काही ना काहीतरी खायला द्या, जे असेल ते द्या. आता त्या ब्राह्मण पत्न्याला माहित होतं की भगवान परमात्मा म्हणजे पूर्ण अवतारी, परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य एवही एक कारमार्थ मागत्य कोटी कार्यचकारा. हा गर्ग संहिता सांगते, ज्यांनी भगवान परमात्म्याची जन्मपत्रिका तयार केली ते गर्गमुनी. दादा परिपूर्ण अवतार म्हणजे कृष्ण कन्हैयाचा आहे, दुर्जनाचा येणे, करुणी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. अधिकार त्यांना माहिती होता. म्हणजे जगाचा मायबाप तो सच्चिदानंद रूप परमात्मा जर आमच्या हाताने बनविलेलं जर अन्न खात असेल त्याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे? आणि आम्ही जे बनविलंय हे त्याच्याकरताच बनविले ना, अन्नदाना करताना, पूर्णाहुती करता आणि नैवेद्य दाखविण्याकरता. मग असणारा साक्षात परब्रह्म चालत आला इथे, मग त्याला का खाऊ घालू नये? यज्ञाचं लक्षच दिलं नाही दादा. ब्राह्मणाचं कोणतं असणारं लक्ष दिलं नाही, पूर्णाहुतीचं लक्ष दिलं नाही. दादा पंचपक्वान्नाची ताटं भरली. लक्षात ठेवा दादा, पंचपक्वान्नाची ताटं भरले आणि त्यावेळेला असणारी ही ताटं घेऊन ब्राह्मणाच्या पत्न्या तिकडे निघाल्या. एक ताट आणायला गेली घरामध्ये. नवऱ्याने विचारलं कुठं चाललीस? म्हणले कृष्ण परमात्मा आले, त्यांना जेवण खाऊ घालायचे म्हणले, म्हणून ताट घेऊन चालले, पंचपक्वान्न घेऊन जायचे. म्हणले अगं पूर्णाहुती राहिलेली, म्हणले अजिबात जायचं नाही, तो चोट्टा आहे, गवळ्याचा आहे. त्यावेळेला वाटेल ते बोलला आणि त्यावेळेला त्या असणाऱ्या ब्राह्मणाने तिला बांधून टाकलं. पण त्यावेळेला ती पत्नी म्हणते हे बघा, तुमचा असणारा अधिकार या देहावर असेल पण आत्म्यावर.
त्यावेळेला देह तिथंच सोडला आणि आत्मा बाहेर निघाला. लक्षात ठेवा दादा, जगाच्या मायबापाच्या पुढे सगळ्या ब्राह्मणाच्या पत्न्या गेल्या, सगळ्याच्या पुढे हा जीवात्मा होता. आणि त्यावेळेला भगवंताने तिचा असणारा तो भाव बघितला आणि त्या भावाला अनुसरून भगवंताने असणारे एक असणारं ताट तिच्या हातात दिलं आणि ताट दिल्यानंतर भगवंताला जीव घालू लागले. लक्षात ठेवा, सगळेजण हात जोडून उभे होते दादा. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, जीव ब्रह्म एक ज्ञान. आणि किंवा मी तुझा स्वामी, मी तुझा रंक, तू माझा स्वामी. मी तुझा रंकन पाहताना दिसे वेगळे की ही आत्मानुभूती त्या ब्राह्मण स्त्रियांना आली. हात जोडिता बंधन तुटले, आता जीवाला मी पण कुठले. आत्म्याने जणू परमात्म्याला, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी. दे रे कोळी अनलोगडी. पिंजरा पिक्चर डॉक्टर श्रीराम लागू. लक्षात ठेवा, विठाल विठाल. भाव बघा, तो आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी. या आत्म्याने त्या परमात्म्याला हा देह, कुडी म्हणजे देह, समर्पित करून टाकला. त्या ब्राह्मणाने पूर्ण शरणांगती त्या ब्राह्मण पत्न्याने स्वीकारले. अनन्या चिंतयन्तो मामे जनः पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं महाम्यं. जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारी विजन्म मरण. या शरणा या लागी शरणांगता शरण्य मिचिये. कृपा आशीर्वाद दिला म्हणले, हे बघा, इथून पुढे माता भगिनी हो, तुम्ही मला भूक लागल्यानंतर जेव खाऊ घातलं ना, तर इथून पुढे जेवढ्या असणाऱ्या स्त्री या भविष्यात पुढे चालून जन्माला येतील, त्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कोणीही असो दादा, इथून पुढे तुम्ही मला उपवासी असताना जेव घातलं ना, तर प्रत्येक स्त्रिया इथून पुढे धार्मिक कार्यामध्ये पुढे राहतील. लक्षात ठेवा, अन्नदानामध्ये सगळ्यात पुढे राहतील, भजना कीर्तनामध्ये सगळ्यात पुढे राहतील. म्हणून तुम्ही इथंच बघा, सगळ्यात जास्त संख्या कोणाची. लक्षात ठेवा, आम्हाला कधी वर्गणी देऊ वाटत नाही माणसाला, आणि जरी दिली तर 2-4 खोसाटे मारल्याशिवाय देत नाही. लक्षात ठेवा, म्हणजे अशी वृत्ती आपली. पण माता भगिनी जे कार्य करतील त्या तन मन धनाने काया वाचा मनानेच करतात, एवढं लक्षात ठेवा. म्हणून कृष्ण परमात्म्याचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यात जास्त आहे. म्हणून धार्मिक कार्यामध्ये, भजना कीर्तनामध्ये, श्रवण भक्तीमध्ये सगळ्यात प्रथम क्रमांक तुमचा आहे. आणि सरकारला सुद्धा ते मान्य झालं म्हणून एसटी फुकट झाली. लक्षात ठेवा, तिकिटावाले उभे राहतात आणि ह्या असणारे बेस्टपैकी बसून जातात फुकटच्या. लय वाईट परिस्थिती. एक बाई असणारी गेवराईच्या बस स्टँडवर स्टेरिंगवरच जाऊन बसली, जागा नव्हती, कुठं बसावं. शासनाला सुद्धा आता ते असणार बघा तुम्ही, लक्षात घ्यावं लागलं म्हणून 50% आरक्षण पण दिलं. लक्षात ठेवा, पण सगळ्यात अगोदर आरक्षण तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये आणि संप्रदायामध्ये माझ्या गोपाल कृष्णाने दिले, हे लक्षात ठेवा. विठाला म्हणून पारमार्थिक कार्यामध्ये देह झिजविता आला पाहिजे. हा देहरूपी पिंड तुम्हाला विष्णूच्या चरणावर समर्पित करता आलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा दादा. देवाने हात दिलेत ना दादा, हाताने टाळी वाजली पाहिजे. तुम्हाला समर्पित करायचं ना, समर्पित करणं म्हणजे एकदाच विष्णूच्या चरणावर जायचं पुन्हा घरी यायचंच नाही असं काही नाही बरं का. लक्षात ठेवा दादा, साष्टांग दंडवत म्हणजे 8 अंग जमिनीवर टेकतात दादा, त्याला पूर्ण शरणांगती म्हणतात, एवढं लक्षात ठेवा दादा. बघा, हात दिले, हाताने टाळी वाजली पाहिजे. कान दिले, कानाने त्याचा असणारा श्रवण भक्ती केली पाहिजे. तोंड दिलं, नामस्मरण झालं पाहिजे. डोळे दिले, त्याला बघता आलं पाहिजे. पाय दिले, हरिक्षेत्राची परिक्रमा झाली पाहिजे. नवे नवे देह दिला, पिंड पदावरी दिला आपली करी. तुकोबराला नेमकं म्हणायचं काय? तुकोबराय सांगतात, देह समर्पी जे देवा, देह समर्पी जे देवा, भार काहीच ना घ्यावा, भार काहीच ना घ्यावा, हरी होईल आठवा, होईल आठवा, होईल आठवा.
तुकोबराने नियमावली सांगितली जीवनाची. पवित्र पावन गोदावरीच्या तटावर आजही नैमित्तिक कीर्तन आहे आणि नैमित्तिक कीर्तन करण्याचा योग आमचे आदरणीय गुरुस्थानी असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आणि आमचे कायमचे पाठीराखे आदरणीय दिगंबर तात्या होंडे त्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. आमचे परमस्नेही सकारात्मक यूट्यूब चॅनलचे सर्व आमचे विष्णुभाऊ खोजे, त्यांचं चॅनल म्हणजे अनेक कीर्तनं त्यांनी माझी शूट केलेले आहेत आणि सध्या सगळ्यात जास्त म्हणजे युजर होत असतील त्यांच्या चॅनलवर जास्त असणार आता कीर्तनं लोक बघू लागलेले आहेत. म्हणून गावकऱ्यांना सांगतो, बाहेरगावच्या पाहुणे मंडळीला सांगतो, सकारात्मक यूट्यूब नावाचं चॅनल आहे, लक्षात ठेवा. त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी वाजा आणि ऑल करा बरं का. म्हणजे जेवढे कीर्तनं कथा आजपर्यंत रेकॉर्डिंग झाली इथून पुढे होणारे हे सगळे तुम्हाला घरपोच पाहायला मिळतील, लक्षात ठेवा. म्हणून एवढी मोठी सुविधा आमचे विष्णुभाऊ खोजे या ठिकाणी करत आहेत. त्यांचाही फोन या ठिकाणी आला. कैलासवासी शहाबाई भाऊराव पाटील खोजे यांच्या 13व्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याकडे आलेली ही कीर्तनरूपी सेवा आमची या ठिकाणी उपस्थित सरपंच आमचे नवनाथ भाऊ असतील, आमचे टेलर असतील, बोरगावची सगळी भजनी मंडळी, गावातील गाते श्रोते पाहते चतुर्विनोदी दुश्चित्ते सोहम भावी पूर्णज्ञाती या सकळा ते विनवणी सगळ्यांना या ठिकाणी मनोमन धन्यवाद देतो आणि आमच्या असणाऱ्या आजीबाईंच्या पवित्र आत्म्याला चिरशांती लाभो हीच भगवंताच्या चरणी सद्गुरु श्री भानुदास महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. माता भगिनी, पाहुणी मंडळी, पुरुष मंडळी सगळ्यांना मनोमन धन्यवाद. चालू आमचे युवराज महाराज या ठिकाणी सुंदर मृदंग भागवताचार्य गजानन महाराज सोळंके गोंदीकर यांनी सुंदर असं जे चिंतन केलं त्याबद्दल सर्व गावकऱ्याच्या वतीने त्यांचे ऋणनिर्देश मानतो.